नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमएच सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे लॉजिकल रिझनिंग, ज्याला आपण तर्कशास्त्रीय युक्तिवाद असं म्हणतो। या प्रकरणातील आपण वेन आकृती, तर्क व अनुमान, तार्किक क्रम, दिशाज्ञान आणि तुलना या टॉपिकवर आधारित सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत। याच प्रकरणाच्या संदर्भाने या अगोदर आपण 16 व्हिडिओ बनवलेत। या 17व्या व्हिडिओमधील आपण सराव प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे बघा, 6 विद्यार्थी बबलू, गोलू, सोनू, गोटू, चिंटू आणि छोटू हे एका रांगेत उभे आहेत। सोनू आणि गोटू हे जवळजवळ असून चिंटूच्या बाजूला आहेत। गोलू हा बबलूच्या जवळ आहे। बबलू हा छोटूपासून चौथा आहे, तर सगळ्यात टोकाला कोण उभा आहे? आता आपल्याला जशी माहिती दिली आहे तशी आपण विचार करूया। आता अशी रांग उभी न घेता आपण आडवी घेऊ, म्हणजे आपल्याला थोडंसं माहिती काढायला सोपं जाईल। आता ते काय म्हणतात की सोनू आणि गोटू हे जवळजवळ आहेत। सोनू आणि गोटू म्हणजे आता इथं आपण घेऊया सोनू, ठीक आहे, आणि इथं घेऊया आपण गोटू। सोनू आणि गोटू जवळजवळ असून चिंटूच्या बाजूला उभे आहेत। चिंटूच्या बाजूला उभे आहेत। सोनू आणि गोटू कुठं उभे आहेत? चिंटूच्या बाजूला। म्हणजे आपण उदाहरणार्थ जर चिंटूचं लोकेशन इथं घेऊ आपण, मग इथं चिंटू, ठीक आहे। गोलू हा बबलूच्या जवळ आहे। आता गोलू हा बबलूच्या जवळ आहे, पण आता उजव्या साईडनं घ्यायचा की डाव्या साईडनं घ्यायचा हे कन्फ्युजन आहे। बबलू हा छोटूपासून चौथा आहे। बबलू हा छोटूपासून चौथा आहे आणि अगोदर काय सांगते ती ओळ, तो गोलू हा बबलूच्या जवळ आहे। म्हणजे एकतर बबलू इथं आहे, बबलू, आणि नंतर जो दाखवला आपल्याला, ठीक आहे, तर तो आपल्याला इथं आहे गोलू, किंवा इथं गोलू आहे आणि इथं बबलू आहे। हे सुरुवातीला सोनू आहे। इथं आपल्याला काय म्हणले ते सोनू आणि गोटू ना, इथं सोनू आणि गोटू असं आपण सांगितलेलं आहे, ठीक आहे। हे गोटू इथं आणि इथं हा गोलू आहे, हे लक्षात घ्या। ते गोमुळं कन्फ्युजन व्हा, पण इथं गोलू आहे, ठीक आहे। तर आता आपल्याला काय म्हणतो, तो बबलू हा छोटूपासून चौथा आहे। याचा अर्थ छोटू इकडे, कारण हा 1 2 3 आणि हा बबलू चौथा आहे। तर सगळ्यात टोकाला कोण उभं आहे? सगळ्यात टोकाला मग आता गोलू फिक्स झाला, सगळ्यात टोकाला आहे, आणि सगळ्यात इकडच्या टोकाला आहे छोटू। गोलू आणि छोटू म्हणजे पर्याय सी। त्यानंतर खाली दिलेलं उदाहरण कोणत्या प्रकारचे आहे? आता हे जे तुम्हाला म्हणजे इथं एखादा प्रश्न विचारतात बघा, कधी कधी एक वर्षाआड तुम्हाला प्रश्न विचारतात की अनुमानाचं उदाहरण आहे, प्रत्यक्षाचं आहे, की हेत्वाभास आहे, की अर्थपत्तीचं आहे, ठीक आहे। आपण समजून घेऊया। विधान काय केलं त्यांनी, सर्व कुत्रे जरायूज आहेत, सर्व कोल्हे जरायूज आहेत। काय म्हणलं त्यांनी बघा, सर्व कुत्रे जरायूज आहेत। त्यानंतर म्हणले सर्व कोल्हे जरायूज आहेत, आणि नंतर म्हणले सर्व कुत्रे कोल्हे आहेत। म्हणजे आपल्याला असं वाटायला लागलं ना की इथं म्हणजे काहीतरी मिसमॅच झालेलं आहे, म्हणजेच फॅलसीचं उदाहरण आहे, हेत्वाभासचं हे उदाहरण असणार आहे। कारण हेतू जरी अनुमानाचा प्राण मानला गेला तरी पण तो योग्य पाहिजे किंवा तो दोषमुक्त पाहिजे। इथं दोष आलेला आहे आपल्याला। कधी कधी हेतूचा आभास ज्यावेळेस होतो, इथं हेतूचा आभास झालेला आहे, म्हणून हे हेत्वाभासाचं उदाहरण आहे। कारण अनुमानामध्ये काय असते, अनुमानाचं उदाहरण कसं असतं, आपण याचा संदर्भ घेतला तर अनुमानामध्ये अगोदर असं दिलं असतं की सर्व प्राणी जरायूज आहेत, सर्व प्राणी जरायूज आहेत। मग म्हणले असते कुत्रा प्राणी आहे, कुत्रा प्राणी आहे, आणि मग म्हटले असते म्हणजे कुत्रा जरायूज आहे। असा इथं अनुमान काढल्या जातं, कुठं? अनुमानामध्ये। आणि प्रत्यक्षामध्ये काय,
जे प्रत्यक्ष ज्ञानेंद्रियामार्फतच ज्ञान मिळवल्या जातं. म्हणजे जास्तीत जास्त कोल्हा पाहिल्यावर कुत्रा पाहिल्यावर आपण एक ज्ञान आपल्याला होतं की कोल्हा किंवा कुत्रा हे 4 पायाचे प्राणी आहेत, एवढा आपण अंदाज काढू शकतो. ठीक आहे. आणि अर्थापत्तीमध्ये 2 भासमान ज्ञानातील विरोध पाहून तर्क केला जातो. इथं मात्र काय झालंय, जो हेतू आहे ना, तर हा दोषयुक्त हेतू आहे, म्हणून हेतूचा इथं आभास झालेला दिसतो. म्हणून पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. दिलेली आता तर्क व अनुमानाचा आला. इथे तर्क व अनुमानाचं विधान आहे बघा. सर्व मांजर हरिण आहेत आणि कोणताही उंदीर मांजर नाही. आता सर्व मांजर हरिण आहेत. सर्व म्हणल्याच्या नंतर आपल्याला बी लक्षात येते की सर्व मांजर कोण येतं, हरिण आहेत. सर्व मांजर काय आहेत, हरिण आहेत. आणि कोणताही उंदीर मांजर नाही. मग आता उंदराची वर्तुळ आपण असं बी काढू शकतो ना, या पद्धतीनं बी उंदराचं वर्तुळ काढू शकतो आपण, कारण आपल्याला मांजरा या वर्तुळाला ते छेदू द्यायचं नाही आहे, कारण तो कोणताही उंदीर मांजर नाही आहे ना. पण मग आकृती 2 बी तयार होऊ शकतात. जसं बघा, सर्व मांजर हरिण आहे आणि आपण उंदराचं वर्तुळ स्वतंत्र पण काढू शकतो. आता 2 आकृत्या काढल्या तर उत्तराची ॲक्युरेसी वाढते, पण आपल्याला थोडासा ताण होतो, म्हणजे वेळ जातो. म्हणजे तुम्हाला हे 4ही निष्कर्ष काय करावे लागणार आहेत, हे 4ही निष्कर्ष तुम्हाला चेक करावे लागणार आहेत. दोन्ही आकृत्यामध्ये आपल्याला हे 4ही निष्कर्ष चेक करावे लागणार आहे. करूयात. काही हरिण उंदीर आहेत. आता पहिल्या आकृतीचा संदर्भ घ्या. ही पहिली आकृती आणि ही दुसरी आकृती. काही हरिण उंदीर आहेत. आता बघा, हे हरिण आणि हे उंदीर आहेत. पहिल्या आकृतीमध्ये आहेत, पण दुसऱ्या आकृतीमध्ये नाहीत ना, कारण हे उंदराचं वर्तुळ आहे आणि हे हरणाचं आहे. म्हणजेच हा निष्कर्ष चुकीचा आहे, कारण आपल्याला माहिती आहे की 2 आकृत्या काढल्यावर दोन्ही ठिकाणी आपला निष्कर्ष बरोबर असेल तरच तो निष्कर्ष योग्य असतो. म्हणजे हे असंही चुकणार आहे. सर्व हरिण उंदीर आहेत. आता सर्व हरिण उंदीर आहेत असं तर कुठंच नाही, म्हणजे इथं पण नाही ना इथं नाही, कारण हरिण आणि बाहेरून उंदराचं वर्तुळ असं कुठंच नाही आहे, म्हणजे ते दोन्ही ठिकाणी चूक आहे. काही हरिण मांजर आहेत. आता बघा, काही हरिण बाहेरून आत चालू आपण मांजराकडं, तर काही आहे का, बरोबर आहे. मग हे इथे बरोबर आहे, म्हणजे तिसरा इथे पण बरोबर आहे. हे बघा, काही हरिण मांजर आहेत का, यस, आतमध्ये मांजर आहे. बाहेरून आत चालू म्हणजे काही शक्य आहे, म्हणजे दोनही ठिकाणी तिसरा पर्याय बरोबर आहे. काही हरिण मांजर नाहीत, बरोबर आहे हा पण, कारण आपल्या विधानामध्ये निगेटिव्ह स्टेटमेंट आलेलं नाही, म्हणून नाहीत आपण म्हणू शकतो, हो नाही आहेत. तर काही, जसं काही हरिण मांजर आहे तसं काही हरिण मांजर नाहीत पण, हे बघा. ठीक आहे. म्हणून आता इथं आपल्याला उत्तर काय घ्यावं लागणार आहे, आपल्याला उत्तर घ्यावं लागणार आहे अनुमान 3 आणि 4. अनुमान 3 आणि 4, कारण आपण जर समजा निगेटिव्ह चूक करायचं ठरवलं तर तसा पर्यायच नाही ना आपल्याकडं. 3 आणि 4ला म्हणजे सी पर्याय. आपल्याकडं फक्त 3 बरोबर असणारा सीच पर्याय. इथं तर 3 असं बरोबर आहे असं नाहीच, म्हणून ए बी असाही कटला. सर्व बरोबर नाही आहेत, आपल्याला माहिती आहे की पहिलं आणि दुसरं चूक आहे, म्हणून आपल्याला पर्याय सीचीच निवड करावी लागते. आपण जरी कन्फ्यूज असलं तरी आपण पर्यायानुसार मला मार्क पडतील याचा तुम्ही विचार करायचा आहे. तार्किक क्रम लावायचा आहे. प्राणी, रानटी मांजर, बिबट्या, सस्तन आणि पृष्ठवंशी. आता इथं काय आहे बघा, तुम्हाला यानुसार विचार करावा लागणार आहे ना. तुम्ही जर बघितलं तर बिबटे ॲनिमलचं त्यांनी काय केलेलं आहे, जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना हे पटकन कळणार आहे की त्यांचा किंगडम, फॅमिलीज, क्लास, फेलम, सबफेलम असा एक क्रम लावायचा आहे. म्हणजे सर्वात अगोदर आपल्याला माहिती आहे की काय येईल, सर्वात अगोदर बिबटे आहे, बिबट्याचं किंगडम आहे. ॲनिमल काय आहे, किंगडम आहे, म्हणजे एक नंबरलाच येईल, पण 4ही ठिकाणी 1 नंबरला आहे. मग आता किंगडम नंतर काय असतं, फैलम असतं व्हर्टिब्रेटात, हा तर त्याला तुम्ही सब फैलम म्हणा, कारण ते कॉर्डेटामध्ये आहे ना, सब फैलम. ठीक आहे. म्हणजे 5वाला 2 नंबरला येईल. मग 5वाला 2 नंबरला कुठं आहे, डी मध्ये. मग सब फैलम नंतर काय येईल, क्लास येईल, त्याचा मॅमल क्लास येईल. नंतर काय येईल,
फेलाईन त्याची फॅमिली येईल आणि नंतर मग तो जीव आहे जो बिबट्या तो येईल. त्यानंतर प्राध्यापक, अभ्यासक व राजकारणी या शब्दसमूहासाठी कोणती वेन आकृती अर्थपूर्ण ठरेल? तर पहिलीच ठरेल, कारण काही प्राध्यापक अभ्यासक असू शकतात आणि राजकारणी पण असू शकतात. म्हणजे याला जर तुम्ही प्राध्यापक म्हणले तर ते अभ्यासक पण असू शकतात आणि राजकारणी पण असू शकतात. काही राजकारणी अभ्यासक असू शकतात, प्राध्यापक असू शकतात. काही अभ्यासक राजकारणी असू शकतात, प्राध्यापक असतात. म्हणून तीनही विभक्त असणारी आकृती आपली इथं बरोबर येणार आहे. अशा पद्धतीनं आपण लॉजिकल रिझनिंगचे सराव प्रश्न पाहिले. आपण जी एक्झाम 15 जून 2025 रोजी होणार आहे त्यासाठी आपण सराव पेपर क्रमांक 1साठी टेस्ट सिरीज घेत आहोत. यामध्ये तुम्हाला 12 PDF देणार आहोत आम्ही व्हॉट्सअपला आणि प्रत्येक PDF प्रश्नाचं विश्लेषणही व्हिडिओद्वारे तुम्हाला देणार आहोत. या 12 सराव पेपरची फीस असणार आहे 450 रुपये. 98 23 24 71 91 या नंबरला तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करू शकता. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. तुम्ही जर हा व्हिडिओ थोडा लेट ऐकत आहात, म्हणजे एप्रिलच्या एंडिंगला किंवा मध्य काळामध्ये ऐकत आहात, तर झालेले सर्व पेपर तुम्हाला एकदाच मिळतील. म्हणजे 9 ते 10 पेपर तुम्हाला एकदाच मिळतील. तुम्ही पे करण्या तारखेच्या अगोदरच्या सर्व तारखेला झालेले पेपर, त्याच्या आन्सर की आणि विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. मात्र पे केल्यानंतर जर काही डेट राहिली 20 एप्रिल किंवा 27 एप्रिलचा व्हिडिओ मात्र तुम्हाला त्या तारखेलाच मिळेल, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. धन्यवाद.